राधिका गेली कुठे अचानक? हो ना, किती वेळ झाला. ऑपरेशनचा डिसिजन पण अजून पेंडिंग आहे. काका, नानीजी, ऑपरेशन होणार. हे घ्या पैसे. आणि डॉक्टरांना म्हणा डिपॉझिटचे पैसे भरले. आता ऑपरेशनला सुरुवात करा. हो, महादेव येतोस माझ्याबरोबर? राधिका, एवढे पैसे कुठून आणलेस तू? आणलेत हो. सगळं नीट होईल. काही नाही होणार नानाजी. माझे तर हात पायच गळून गेले होते. आमच्यामुळे उगाच तुमच्या सगळ्यांच्या जीवाला घोर. गोरगीर काही नाही नानीजी. आता ऑपरेशनला पण सुरुवात होईल ना. तुम्ही आता बसा बरं शांत. बस. नाही, भाऊ आले बघा. हा, वहिनी कशी आहे नानांची तब्येत आता? तुमचा फोन आला त्यावेळेस मी मीटिंग मध्ये होतो. मला मेसेज मिळाला तसा मी मीटिंग पोस्टपोन करून निघालो. बरं झालं गुप्ते भाऊ तुम्ही आले. आता ऑपरेशन सुरू होईल नानाजींचं. काही पैसे वगैरे भरायचे आहेत का? नाही नाही, अहो राधिकानं वेळेवर डिपॉझिट भरलं ना, म्हणून ऑपरेशन तरी आता सुरू करतायत. थांबून राहिले होते ऑपरेशन सुरू करण्यासाठी. हो ना, बघा ना, आता माणसाच्या जीवापेक्षा यांना यांचे कायदे महत्वाचे. राधिका, राधिका, नाना कसे आहेत? ऑपरेशन सुरू होऊन राहिलं. अगं मगाशी तुझा फोन आला ना, तेव्हा मी कार्यक्रमात होते. तुझा मेसेज मिळाला नंतर मला, मी लगेच निघून आले. बरं, येताना मी पैसे घेऊन आले. फार नाही आणता आले, कमी पडतील कदाचित. रेवती, कितीही मदत असली तरी ती मोठीच आहे. ठेव, लागती. खरंच तुम्ही पोरं नसता तर मी काय केलं असतं. नानीजी, आता तुम्ही असला विचार करू नका. बरं शांत बसा. राधिका, पैसे तुझ्याकडे देऊन ठेव. तू आता गुप्ते भाऊंकडेच देऊन ठेव ना. एक मिनिट, मी मदत करू? मिसेस दामले, तुम्हाला कन्सल्ट फॉर्मवर साइन करायला यावं लागेल. चला ना. राधिका, ऐक ना. बांगड्या कुठे आहेत तुझ्या? ते गहाण टाकल्या के ज्वेलर्स मध्ये. अगं हे बघ, त्यावेळेला मला जे सुचलं ना ते मी केलं. आता हे सोनं आपण कशासाठी विकत घेतो? आडीनडीला कामी पडावं म्हणूनच ना. रेवती, नानाजींच्या जीवापेक्षा या बांगड्या काही महत्वाच्या नाही. खरंच ग्रेट आहेस राधिका. अगं हे त्यावेळी सुचणं खूप महत्वाचं असतं आणि सुचल्यानंतर ते करण्याचा मनाचा मोठेपणाही असावा लागतो. माझे वडील असते ना तरी पण मी हेच केलं असतं. बरं ऐक, नाना नानींना हे काही सांगू नको बरं का, म्हणजे आताच त्यांना उगाच दडपण यायचं. नाही सांगणार. राधिका, तू इतकी मदत करतेस ना सगळ्यांना. देव न करो पण पुढे मागे कधी गरज पडली ना तर हे सगळे उभे राहतील बघ तुझ्या पाठीशी. राधिका, कसे फेडीन मी तुझे उपकार. पोटच्या पोरांनी दुर्लक्ष केलं पण तू सगळं निभावून नेलंस. तेव्हा आयुष्यात या मुलीला कधी काही कमी पडू देऊ नकोस. माझ्या वाटणीचं सगळं सुख तिच्या पदरात घाल.
हॅलो. हॅलो, काय करून राहिले? पोहतोय. काय? ऑफिसमध्ये अजून काय करतात माणसं? काम करतोय, बोल ग पुढे. नाही नाही, म्हणजे तुम्ही चिडू नका. मी काय म्हणत होते, सगळेच इथे आले ना नानाजींना भेटायला, तुम्ही पण येऊन जाता का? म्हणजे सगळेच, आपले महादेव, वॉचमन भाऊ, बकुळा मावशी, अगदी सगळेच. हो बरोबर आहे, वॉचमन आणि बकुळासारखंच काम आहे ना माझं. युजलेस. त्यांना नसतील कामं, मला आहे, कळलं? हो, पण तुम्ही इथे आले तर नानीजींना पण आधार वाटेल ना, म्हणून राहिली मी. अजून किती आधार पाहिजे त्यांना? तुम्ही सगळे आहातच ना तिथे. आणि मी तर म्हणतो तुम्ही थांबू नका तिथे. हॉस्पिटलमध्ये एवढी माणसं थांबणं बरोबर नाही. निघा. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही जरा येऊन गेलात थोड्या वेळासाठी तर. बघतो संध्याकाळी लवकर काम आटपलं, वेळ मिळाला तर येऊन जाईल. नाही, पंकज आणि समिता पण नाहीत ना इथे. तुम्ही आले तर बरं वाटेल नानीजींना. कळलं, चर्चा नको. हा. यांची मुलं तिकडे मजा मारणार आणि आपण हॉस्पिटलच्या खेपा मारायच्या. दुखणी नसती. येता ना मग? हो का बाई, ठेव आता फोन.